जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। खोपोली येथील शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्येचा महाडमध्ये शिवसैनिकांकडून निषेध। सोमनाथ ओझरडे यांनी विकास गोगवले यांना तडीपार करा अशी केली होती मागणी। सोमनाथ ओझरडेला तडीपार करा, महिला शिवसैनिकांच्या गंभीर आरोपासह मागणी। सोमनाथ ओझरडे याला तडीपार करा, नगरसेविका विद्याताई देसाई यांची मागणी। खोपोली येथील शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी राजकीय वादातून निर्गुण हत्या करण्यात आली होती। ही हत्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राजकीय वादातून करण्यात आली असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता। पोलिसांच्या तपासात मंगेश काळोखे हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून 10 जणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी 9 जणांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते। मात्र हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा शोध आणि काही आरोपींचा शोध लावण्यात बाकी असल्याने न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। आमच्या सर्वांचे सहकारी शिवसैनिक स्वर्गीय मंगेशजी काळोखे साहेब यांचा ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज सर्व सन्माननीय महिला आघाडी असतील, शिवसेना सगळे इथे जमलेले आहेत। खरोखरच अत्यंत क्रूर अशी ही घटना घडलेली आहे। आज आपण पाहतोय की समाज कार्य करताना ते प्रत्येक घराघरात पोहोचलेला असा उरणारी असा हा समाजसेवक होता आणि त्याची अशा पद्धतीने निर्गुण हत्या झाली हे खरोखरच एक कलंकित गोष्ट आहे। आणि यासाठी सगळ्यांना विनंती करते, न्यायालयाला विनंती करते आणि सगळेच जे आपले सन्माननीय शिंदे साहेब असो, सन्माननीय आमदार आदरणीय वर्षाजी गोगावले साहेब असो, या सगळ्यांना विनंती करतो की ही लवकरात लवकर केस ही दाखल झाली पाहिजे आणि ज्या आरोपींनी हा हल्ला केला त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे ही अशी मागणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने करत आहोत। खरं आहे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामुळे रायगड जिल्हा रक्तरंजित होत आहे। बीड सारख्या ठिकाणी जी हत्या झाली त्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी प्रदेशाचे जबाबदार आहेत आणि त्या पाठीशी घालतात आणि रायगड जिल्ह्याचा हक्का कोण आहे हे खऱ्या अर्थाने शोधून काढलं पाहिजे आणि ते करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आदरणीय उपमुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री अजितदादा यांनी घ्यावा आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात न्याय द्यावा अशी आमची शिवसेनेची मागणी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी स्वर्गीय मंगेश काळोखे यांची निर्गुण हत्या झालेली आहे की खऱ्या अर्थाने संपूर्ण राष्ट्रवादीने पक्षाच्या लोकांनी केली ते राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी बरखास्त करून या ठिकाणी आम्हाला शिवसैनिकांना न्याय द्यावा अशा प्रकारच्या मागण्या आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि न्यायालयाला करत आहोत। आणि जे या महानगरपालिकेमध्ये जे घटना घडली त्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत। ज्या ठिकाणी आमचे विकास शेठ गोगावले अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असताना त्या ठिकाणी त्यांचा मित्र सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना जवळ आणून त्यांना विवाद दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो रोखण्याचं काम म्हणजे शिवसैनिक केला, त्याचं मी अभिनंदन करतो। आणि जे जे कलम लागलेले आहेत ते कलम दोघांना सारखे असताना सुद्धा त्यांना जामीन होतो आणि विकास शेठ दोघांना जामीन होत नसेल तर खऱ्या अर्थाने न्यायालयाने योग्य तो तपास करावा आणि आमच्या शिवसैनिकांना न्याय अशी आम्ही विनंती आहे। खोपोलीचे माजी नगरसेवक आणि त्यांच्या पत्नी आता विद्यमान नगरसेविका आहेत ते मंगेशजी काळोखे यांचं काही दिवसापूर्वी निर्भीडपणे म्हणता येत नाही, निर्गुण आणि हत्या झालेली आहे। त्याचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्व शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मंगेश काळोखे यांची जो भ्याड हल्ला करून निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्याचा आमच्या सर्व महिला आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करते। आपण जर का पाहिलं तर ही रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे भूमी आहे, स्वराज्याची राजधानी आहे आणि या रायगडमध्ये अशा पद्धतीने एका नगरसेविकेच्या पतीला निर्गुणपणे मारलं जात आहे। त्यासाठी मला आज या ठिकाणी निवेदित करता येते की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन आहे की आपण या संदर्भातला खटला फास्ट ट्रॅकवरती चालून जे आरोपी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे या संपूर्ण रायगड जिल्ह्याला आज कलंकित करत आहे त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या पद्धतीने आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि तथा गृहमंत्री यांनी हा फास्ट ट्रॅकवरती खटला चालवावा, कारण ही जी पद्धत ज्या पद्धतीने आज निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व ही आम्ही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत। आमचे धडाडीचे कार्यकर्ते मंगेश काळोखे साहेब हे माजी नगरसेवक होते।
आणि त्यांच्या त्यांच्या पत्नी या विद्यमान नगरसेविका आहेत. इतकं छान त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये हसू होतं जेव्हा निवडून आले तेव्हा, पण आता त्या दोन्ही डोळ्यांमध्ये, त्या माऊलीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये आता आसू आलेले आहेत आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना त्याचं खूप दुःख आहे. मुख्य म्हणजे हे जे काही चाललं आहे ते खूप चुकीचं आहे. राष्ट्रवादीने हे जे काही केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध पण करत आहोत आणि ज्या हल्लेखोरांनी हे केलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षाच आम्ही सर्व महिला वर्ग, संपूर्ण महिला शिवसैनिक मागणी करत आहोत. आम्ही सर्व शिवसैनिक मिळून त्या ओझरडेचा निषेधच करत आहोत, कारण त्याला कुठलाही अधिकार मिळत नाहीये आमच्या विकास शेठ वरती बोलण्याचा. मेन म्हणजे तो स्वतःच महिलांच्या बाबतीत इतकं वाईट त्यांनी कृत्य केलेलं आहे, त्याच्यामधून तो जर तडीपार झालेला असेल तर त्याचा हक्क काय बनतो आमच्या विकास शेठ बद्दल बोलायचा. स्वतः जर एवढ्या खालच्या थराला पोहोचलेला माणूस, याच्याबद्दल कुठल्याही आपल्या शिवसैनिकांनीच नाही, कुठल्याही संपूर्ण जनतेने त्याचाच खरा निषेध करायला हवाय. आपण या सगळ्या गोष्टीचा खरोखर जर का व्यवस्थित जर का अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात आलं असेल, जी काही मंडळी कलेक्टर ऑफिसला गेली होती, या कलेक्टर ऑफिसला गेलेल्या मंडळीमध्ये तुम्ही जर का बघाल तर 99% मंडळी ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची होती. उबाटा गटाचं कोण होतं याच्यामध्ये? उबाटा गटाचं कोणीही त्या प्रसंगी तिथे कलेक्टर ऑफिसला उपस्थित नव्हतं. फक्त हा एकटाच सोमनाथ ओझरडे तिथे उपस्थित होता. म्हणजे खऱ्या अर्थाने हे जे म्हणतात सर्वपक्षीय मागणी आहे, ही खरोखर सर्वपक्षीय मागणी आहे का? तर ती तशी नसून ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. 100% माझी अशी खात्री आहे की याला कोणीतरी याचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे आणि त्याच्या माध्यमातून ओझरडे हा चांगलं बोलणार आहे म्हणून त्याला ते त्या पद्धतीने प्रमोट करून त्याच्या पद्धतीने ते सगळं मांडणी करण्यात आलेली आहे. परंतु माझ्या मते ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे, ही सर्वपक्षीय मागणी असूच शकत नाही.